आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं चिन्ह ऑन करा। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी अथर्व वराटे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमच्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे। ही आपली काजूची बाग आहे। आपल्या देवरुख गावाजवळ ही आपली काजूची बाग आहे। पूर्ण प्लॉटचं क्षेत्रफळ 25 गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे। ह्यामध्ये ही काजूची बाग केलेली आहे। चला तर मग आधी आपण काजूची बाग पूर्ण पाहून घेऊया। चला तर मग काजूची बाग पाहूया। मित्रांनो, आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला नवीन आपल्या प्लॉटची डेली अपडेट व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर सर्वात आधी मिळून जाईल। तर मित्रांनो, तुम्ही पूर्ण प्लॉट पाहिलाच असेल। तर आपला हा प्लॉट तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये हा प्लॉट आहे आणि एकूण प्लॉटचं क्षेत्रफळ 25 गुंठे आहे आणि सिंगल सातबारा आहे आणि एका फॅमिलीची नावं आहेत सातबाऱ्यामध्ये। आणि आपला हा प्लॉट देवरुख सिटीपासून 6 ते 7 किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती आहे आणि रत्नागिरीपासून 38 ते 40 किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती आहे आणि आपली प्रॉपर्टी डांबरी रस्त्याला टच आहे। आणि बघू शकता मित्रांनो, आपल्या प्लॉटला पूर्ण कुंपण असं घातलेलं आहे, म्हणजे आपण जे कोकणामध्ये वही घालतो त्या टाईपमध्ये पूर्ण असं काट्यांचं कुंपण वगैरे लावलेलं आहे या प्लॉटला। सुंदर असं लोकेशन आहे, डांबरी रस्ता टच आणि पाण्याची पण आहे इथे सोय आहे। तुम्हाला सार्वजनिक विहीर आहे, त्यामध्ये तुम्हाला पाणी पण मिळून जाईल। पूर्ण असं डेव्हलप असा प्लॉट आहे। ह्यामध्ये तुम्ही म्हणजे एखादं फार्म हाऊस वगैरे बांधायचं असेल तरी पण बांधू शकता। पुढच्या साईडला थोडा फ्रंटेज आहे आपल्यासाठी बांधकाम करण्यासाठी, बघू शकता मित्रांनो। आणि मित्रांनो, ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला लाईट अवेलेबल आहे, डांबरी रस्ता अवेलेबल आहे आणि पाणी पण अवेलेबल आहे। तिन्ही गोष्टी अवेलेबल आहेत त्या प्लॉटमध्ये। तुम्हाला बांधकाम करायचं असेल तरी पण बांधकामसुद्धा याच्यामध्ये करू शकता। फार्म हाऊस वगैरे बांधायचं असेल तरी पण बांधू शकता। वाडी वस्ती एकदम जवळच आहे, आजूबाजूला सगळी घरं वगैरे आहेत। सुंदर असं लोकेशन आहे। देवरुखपासून 7 किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती हा प्लॉट आहे आणि रत्नागिरीपासून 40 ते 38 किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती आहे। बघू शकता मित्रांनो, आपण प्लॉट बघू शकता। आणि मित्रांनो, आपण ह्या प्लॉटची कॉस्टिंग ठेवलेली आहे 12 लाख रुपये। ह्या प्लॉटची आपण कॉस्टिंग ठेवली आहे। 25 गुंठे जागा आणि ह्या प्लॉटमध्ये एकूण 50 ते 70 काजूची झाडं आहेत, उत्पन्न देणारी काजूची झाडं आहेत। पूर्ण या सगळ्या काजूंचं उत्पन्न चालू आहे। वार्षिक उत्पन्न 50 ते 60 हजार रुपये वार्षिक उत्पन्न आहे या काजूचं। बघू शकता मित्रांनो तुम्ही, पूर्ण असा डेव्हलप प्लॉट आहे। 7-8 वर्षाचा काजू आहेत, 7 ते 8 वर्षाचा काजू बघू शकता मित्रांनो। आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा। तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून असेच एक नवीन आपल्या प्रॉपर्टीज स्वस्तमध्ये आपल्याला या प्रॉपर्टीज असतील त्याचे नोटिफिकेशन वगैरे तुम्हाला मिळून जातील। आणि बेल आयकॉनचं पण चिन्ह ऑन करा। मित्रांनो, हा प्लॉट तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मित्रांनो, हे बघा, हे मोकळी जागा आहे। याच्यामध्ये तुम्ही बांधकाम वगैरे करायचं असेल तर करू शकता। हे खैराची झाडं वगैरे आहेत, ते 1-2-3 वर्षांनी कट करावे लागतील, तयार होतील 2-3 वर्षांनी। आणि ही मोकळी जागा आहे, त्यामध्ये तुम्हाला बांधकाम वगैरे करायचं असेल तर करू शकता, बघू शकता। आणि याच्यामध्ये पाण्याची पण अवेलेबिलिटी आहे तुम्हाला। इथे एक 25-30 फुटावरती पाणी आहे
आणि इथे आपल्या सार्वजनिक विहिरीचं पण पाणी आपल्याला भेटणार आहे कनेक्शन, आणि लाईटचा पोल पण अवेलेबल आहे आणि डांबरी रस्त्याला टच, या तिन्ही गोष्टी आपल्या प्लॉटला अवेलेबल आहेत. अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे स्क्रीनवरती, त्यावर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा.